नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुबोध देशमुख. तुम्हाला माहितीच आहे की मी डायबिटीस रिव्हर्सल आणि वजन कमी करण्यासाठी वर्कशॉप घेत असतो. परंतु आज आपला विषय थोडासा वेगळा आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे गरम पाण्याने कधी शेकायचं किंवा बर्फाने कधी शेकायचं. बराच वेळेस आपल्याला मार लागतो किंवा सांधे दुखतात, सूज येते. अशा वेळेस कोणता शेक घेणं योग्य आहे हे बऱ्याच जणांना समजत नाही. चला तर आपण एक सोप्या भाषेमध्ये हे समजून घेऊ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, गरम पाण्याने कधी शेकायचं. आता जर समजा ही तुमची जर वेदना जुनी असेल, म्हणजे गुडघे दुखत असतील, क्रॉनिक पेन असेल, सांधेदुखी असेल, जर मसलमध्ये थोडासा ताठरपणा असेल तर गरम पाण्याने शेकणं योग्य आहे. मांसपेशी सैल करण्यासाठी, समजा जर व्यायामानंतर खूप कडकपणा आला, ताठरपणा आला तर गरम पाण्याने शेकणं फायदेशीर असतं. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी गरम पाण्याने शेक केल्याने त्या भागातला रक्तपुरवठा वाढतो आणि तिथले उपचार वेगाने होत असतात. आता बघू की आपण बर्फाने कधी शेकायचं. जर समजा तुम्हाला जी दुखापत झाली ती नवीन असेल, त्याच्यावर सूज आलेली असेल, म्हणजे थोडक्यात ॲक्यूट इंजुरी असेल, जसं की पाय मुरगळा आहे किंवा कुठेतरी जखम आहे, तर अशा वेळेस बर्फाने शेकणं योग्य आहे. फ्रॅक्चर असेल, तीव्र वेदना असतील तर दुखापतीच्या पहिल्या 24 ते 48 तासामध्ये बर्फाने शेक केल्याने त्याची सूज कमी होते. आता जर कधी खेळताना तुम्ही पडले, लागला मार, तर अशा वेळेस बर्फाने शेकणं हे नेहमीच उत्तम असतं. तर बर्फाने शेकताना बर्फ थेट त्वचेला लावायचं नाही, एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि मग शेकायचं. आणि गरम पाण्याने शेकताना सुद्धा ती पिशवी गरम पाण्याची खूप गरम नसावी. जर खूप गरम पिशवी असेल तर त्वचेला इजा होऊ शकते. एवढी काळजी घ्या आणि तुम्ही योग्य उपचार करा. धन्यवाद.